आपण पोहोचलोय आरेमध्ये. खालापूर टोल नाक्याला पोहोचलो. इथे रंगीबेरंगी बिल्डिंग. या पाठी रोड बघू शकता बघा. आणि इथे आपली गाडी उभी आहे. आता आपण नाश्ता करायला जातो. आता आपल्याला ट्रेनने जायचं होतं, पण नंतर फिक्स. तर मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं आपल्या कोकण ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. तर आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे मुंबईचा. तर पूर्ण ब्लॉग बघा. खूप चांगल्या गोष्टी बघायला भेटतील कोकणच्या. तर ब्लॉग मिस करू नका. वर्षाचे 12 महिने तुम्हाला इथे हिरवं वातावरण भेटेल. त्यालाच कोकण म्हणतात. बघा किती मस्त दृश्य दिसतंय. आता आपण उंबरवाडी क्रॉस केले आपण. किती मस्त आहे बघा. आणि मित्रांनो, वरचे डोंगर बघा. कोकण बेसॉल्ट खडकापासून बनला आहे, तुम्हाला माहित असेल. आणि आज तो बेसॉल्ट खडक आहे. आणि जो खडक कोरून कोकण वसलेला आहे. सुंदर असं दृश्य आहे समोरच्या रस्त्याचं. किती मस्त वाटतंय बघा. किती मस्त खडक असा उरलाय. बघा हिरवीगार एकदम, हिरवळ एकदम. एवढं ऊन पडलंय तरी सुद्धा. आणि मित्रांनो, हे बघा परत हिरवळ दिसली. इथे रंगीबेरंगी बिल्डिंग्स आणि त्याच्यावरती भल्ला मोठा डोंगर. किती मस्त वाटतंय बघा. ते वीर नाही का वीर, हा मग त्याच्या बाजूला ना ते असून सुद्धा इकडची झाडं किती हिरवी दिसत आहेत बघा. बाजूला मी दान एकदम मस्त असं वातावरण आहे. आणि आता जस्ट मित्रांनो, आपण खालापूर टोल नाक्याला पोहोचलो. माझ्या पाठी तुम्ही बघत असाल. आणि जस्ट आपण आपल्या गाडीला फास्टॅग सुद्धा लावून घेतलेला आहे. कारण इथे 400 रुपये आहे आणि तो 200 रुपयामध्ये फास्टॅग असेल तर होऊन जातं. तर चला भेटू पुढे. बाहेर किती ऊन पडले बघा. एकदम झळा मारत आहेत. दाखवतो बघा. 1 मिनिट. मित्रांनो बघा, आता बोगदा येतोय. बोगदा दाखवतो बघा तुम्हाला. आणि आपले घाट डोंगर. अजून एक बोगदा आलाय, तो पण तुम्हाला दाखवतो. लांब आहे बोगदा तो बघा.
मित्रांनो 5 वाजलेत संध्याकाळचे आणि आता आम्ही पोचलो आहे वाशीला. वाशीची खाडी बघू शकता तुम्ही बघा. इथे सिलिंग बनणार आहे, काम चालू आहे त्याचं. तर जर वाशीची खाडी एवढी मस्त दिसते तर सिलिंग दिसल्यावर किती, सिलिंग बनल्यावर किती मस्त दिसेल. आणि शॉर्टकट रोड सुद्धा होईल सगळ्यांना. काही जंगल बघून तुम्ही समजलाच असाल आपण कुठे पोचलो. इथे संध्याकाळचे 6 वाजले आणि आपण पोचलोय आरेमध्ये, म्हणजे आपल्या मुंबईमध्ये आलेलो आहे. जंगल बघून तुम्ही समजलं. तर आता इथून जास्त प्रवास उरलेला नाही आपल्या घरचा. जर ट्रॅफिक नाही भेटली तर 10-15 मिनटात पोचू आपण. ट्रॅफिक भेटली तर जास्त टाईम लागू शकतो. मित्रांनो, थोड्या वेळासाठी तुम्ही पण आरेच्या जंगलची मजा घ्या माझ्या व्हिडिओमार्फत. जास्त होतं. आणि मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी बोललो ना, जर ट्रॅफिक भेटली तर आपल्याला अर्धा तास जाईल, अर्धा पाऊण तास. ही ट्रॅफिक भेटलेली आहे बघा, बाहेर दाखवली तुम्हाला. पूर्ण जाम आहे पुढपर्यंत. आणि मित्रांनो, आपला कोकण ब्लॉग इथेच संपत आहे. 2 पार्टमध्ये होता. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत राहील. तर चला भेटू अजून एक नवीन व्हिडिओमध्ये.